एंगेजमेंट झाली घेतलं नाही काही नाही. सो नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं अन्य स्टुडिओमध्ये. आजचा संडेचा आपला ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग खूप दिवसानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पडणार आहे. अहो काय सांगायचं तुम्हाला, कामात एवढा बिझी होतो की त्यातनं वेळच मिळाला नाही व्हिडिओ करायला. आज निघालो आहे आपण तासगावला. पहिला पेट्रोल टाकून घेऊया म्हटलं, कारण मग नंतर पुढं जायचं. मध्येच पेट्रोल संपलं तर अवघड व्हायचं. त्यात आजचं वातावरण मात्र खतरनाकच झालं होतं. ज्या रोडवरनं जाताना ती जे माहोल तयार झाला होता, हा एकच नंबर. अशा तऱ्हेने आपण तासगावमध्ये पोहोचलो आहे. हे बघा, तासगावमध्ये एंटर करताना आपल्याला एक चहा छोटासा पूल लागतो आणि हे जे दुपारचं वातावरण झालं होतं ना, हे त्याला खूप सूट करत होतं. त्यानंतर आपल्याला पुढे गणपती बाप्पांचं दर्शन झालं. नंतर थांबून दर्शन घेतलं. नंतर इकडे बघा सरप्राईज एंट्री कशी झाली. हे असं कोण ओळख करून देत आहे काय नवस. आणि नंतर नाटकाची तालीम आमची सुरू झाली. बघा सोम्या कसा एंट्री घेतोय. त्यानंतर आमच्या ह्या सुमेध भाऊला डायलॉगच येत नव्हते, त्याची प्रॅक्टिस करत बसलो होतो. तर या प्रॅक्टिसमध्ये काही ना काहीतरी टाइमपास सुरूच होता. हे बघा, हे सोम्या आता आमचा डायलॉग कसं घेते. हां एवढा सिरियस डॉक्टर झाल्यावर कसं व्हायचं. आता यानंतर एक यांनी चांगलं सरप्राईज दिलं होतं. माझी लागली होती झोप आणि ह्या सगळ्यांनी प्लॅन करून बघा की मला कसं झोपेतनं अचानक उठवलं आणि काय काय विचारत होते आणि माझी रिॲक्शन काय आली. एंगेजमेंट झाली घेतलं नाही काही नाही. यानंतर आम्ही निघालो व्हिडिओ शूट करायला, कारण आम्हाला एक 2-3 व्हिडिओ शूट करायचे होते. आणि आजचा जो लाईट होता, सनलाईट, तो खूप भारी होता. हा बघा सोम्या कसा शायनिंग मारतोय. हे पुढचे आमचे अमय काळे, नाटकाचे डायरेक्टर, आणि हा आमचा सुमेध. तर पहिला व्हिडिओ शूट करायच्या अगोदर म्हणलं पहिला पोटाला काहीतरी खावावं. तसंच सोम्यानं मला सांगितलं होतं की माऊली मट्टा आपला तासगावचा यांनी नवीन दुकान सुरू केलं आहे, तर चला तर म्हणलं टेस्ट करायला तर जाऊया म्हणलं. हा बघा माऊली मट्टा, इथे लस्सी वगैरे तुम्हाला सगळं एक नंबर मिळतंय. त्यात आमच्या माऊली दादांनी बघा मस्तपैकी असे धपाटे तयार करून आणले आहेत. आणि ही आमची गँग अशी बसल्या ना, इथे वेगवेगळे पदार्थ आम्ही टेस्ट करत बसलेलो. मटेरियल अजून काय राहिलं तर मटेरियल द्या. बरं तिने एक पण आहे. आता मस्तपैकी पेट पूजा झाल्या म्हणून आम्ही लवकर निघालो, कारण एकतर लाईट चालला होता, त्यामुळे आम्हाला लवकर लोकेशनवरती पोहोचायचं होतं. तासगावच्या इथून एक मस्त असं लोकेशन आहे, ज्या लोकेशनवरती मी तुम्हाला घेऊन जातो. तिथून सनसेट आणि तिथला हा पॉईंट एक नंबर दिसत होता. त्या पॉईंटवरती गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेलच की सूर्यास्त आणि तिथला जो पॉईंट, असं वाटतं की आपण ते तासगावमध्ये आलोच नाही, दुसरीकडेच कुठेतरी आलो. इतक्या दिवस तासगावमध्ये प्रॅक्टिसला येत होतो, पण सोम्यानं कधी या लोकेशनवरती आम्हाला घेऊन गेलाच नाही. ह्याच्या पलीकडेच एक लोकेशन होतं, तिथं आम्ही शूटला येत होतो, पण हे मात्र लोकेशन काय जबरदस्त होतं. आरा खतरनाकच एकदम. हे बघा, आता इथून पुढचे जे शॉट आहेत ते आपण जरा बीजीएम लावून घेऊया की, म्हणजे कसं. चला तर बघूया. फिशिंग सोमाची फिशिंग. मासा बघितला, त्या माशात काय लाळ यायला लागला काय.
सो असा मस्त असा सनसेट इथं झालेला आहे आणि इथलं जे लोकेशन होतं माइंड ब्लोईंग होतं. इथं आले की पूर्णपणे रिलॅक्स होते. आणि अशा तऱ्हेने कसा वाटला ब्लॉग हा मंडळी नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि हा ब्लॉग शेअर करा. आणि हे तासगावमधलं कोणतं लोकेशन आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला जर या लोकेशनवरती यायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये दिलेल्या लोकेशनवरती नक्की या. थँक्यू.